श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। शनी देणार बक्कळ पैसा। राहूच्या नक्षत्रात प्रवेश करताच या 4 राशीच्या व्यक्तींना मिळणार गडगंज पैसा, मान सन्मान अन प्रेम। कर्माचे फळ देणारा शनी हा सर्वात संथ गतीने गोचर करणारा ग्रह मानला जातो। तो एका राशीत सुमारे 2.5 वर्ष राहतो। अशा स्थितीत शनीच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकतो। ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या त्याच्या कुंभ राशीत विराजमान असून शनी वक्री चालत आहे। शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन नेहमीच खूप खास मानले जाते। 2025 मध्ये शनी राशी परिवर्तन करणार असून लवकरच शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे। शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ तर काही राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ फळ देणारे ठरेल। ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या गुरुग्रहाच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये असून तो 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:10 राहूच्या शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे। तसेच या नक्षत्रामध्ये शनी 26 डिसेंबरपर्यंत राहील। शनीचा राहूच्या नक्षत्रातील शुभ प्रभाव 4 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल। चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसा। पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी। शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल। या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील। या काळात नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल। प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल। व्यवसायात चांगली प्रगती होईल। अडकलेली कामे पूर्ण होतील। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळेल। आर्थिक स्थिती मजबूत असेल। भौतिक सुख प्राप्त कराल। मेष राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा पुरेपूर फायदा होईल। या काळात तुमची सर्व कामं यशस्वी होतील। तुमचं जे काही प्रलंबित काम होतं तेही या काळात पूर्ण होऊ शकतं। गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे। या काळात तुमचं आरोग्य चांगले राहील आणि व्यवसायातही फायदा होईल। नोकरीत तुम्हाला काही शुभ वार्ता मिळू शकते। पैशाची आवक देखील चांगली राहील। या काळात तुमच्या मान सन्मान वाढ होईल। अनेक आकस्मिक धनलाभ होतील। प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल। दूरचे प्रवास करणं फायदेशीर ठरेल। तुमच्या सर्व अडचणी दूर होतील। नोकरी करणाऱ्यांची
पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा संयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या राशीत बुध 5व्या घरात असून शनी 11व्या घरात भ्रमण करत आहे. हा काळ आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. मेष राशीच्या लोकांना या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेल्या प्रयत्नांना आता यश मिळेल. तुम्ही या काळात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. घरात सुख शांती नांदेल. लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक तंगीपासून आराम मिळू शकतो. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊ शकता. व्यवसायातही तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प किंवा ऑर्डर मिळू शकते. यामुळे तुमचा व्यवसाय आणखी यशस्वी होऊ शकतो. नंबर 2, सिंह राशी. शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. भाग्याची साथ मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. दूरचे प्रवास घडतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या आई वडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. 190 दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र प्रेमसंबंधामध्ये गैरसमज होतील. ते दूर करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे. सिंह राशीच्या लोकांना स्वतःवर विश्वास असतो. संकटामध्ये सिंह राशीचे लोक अभिमानाने आणि स्वाभिमानाने पुढे जाण्यास प्रवृत्त होतात. ते प्रत्येक अडथळ्याला त्यांची लवचिकता आणि ताकद दाखवण्याची संधी मानतात.
म्हणून ते हार मानणार नाहीत. या राशीच्या व्यक्तींसाठी मार्च 2025 पर्यंतचा काळ खूप अनुकूल असेल. शश राजयोगाच्या प्रभावाने या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी व्यवसायात फायदा होईल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना त्यांच्या आवडीनुसार नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि तुम्ही इतर व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचारही कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर महादेवाच्या कृपेने तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळेल. कुटुंबात सर्व सदस्यांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. संध्याकाळचा वेळ घरातील मुलांसोबत घालवायला आवडेल. या राशीच्या लोकांसाठीही महालक्ष्मी योग फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक लाभासोबत तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. या काळात तुमचं जीवन आनंदाने बहरून जाईल. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला बढती मिळू शकते. यासोबतच तुमची व्यवसायातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामंही पूर्ण होऊ शकतात. जीवनात आनंदाची खेळी होऊ शकते. उत्पन्नाचे अनेक स्रोत चालून येतील. अशा स्थितीत तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. नंबर 3, कुंभ राशी. शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. समाजात मान सन्मान वाढेल. मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. कुंभ राशीत शनी लग्न भावात विराजमान आहे आणि बुध 7व्या घरात विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना या काळात भाग्याची साथ मिळेल. नवी संधीही मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. नवी नोकरी मिळेल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. धार्मिक कार्यात यश मिळेल. या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. कुंभ त्यांच्या कल्पकतेसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा त्यांच्या मनात एक ध्येय असेल तेव्हा ते पूर्ण करतील. त्यांच्या तीव्र उत्कटतेमुळे कठीण परिस्थितीत चिकाटीने टिकून राहण्याची त्यांची क्षमता आहे. ते स्वतःच्या प्रगतीसाठी आव्हानांचा ऊर्जा म्हणून वापर करतात. त्यांना कशाचीही भीती नसते. या राशीच्या लोकांसाठीही
महालक्ष्मी योग खूप फायदेशीर ठरू शकतो. कुंभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असेल. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. यातून तुम्हाला बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. कर्जातूनही सुटका मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या कामाचं कौतुक होईल. यासोबतच तुमच्यावर काही मोठी जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. वाहन मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. आरोग्य चांगलं राहील. कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्याशी नवीन ग्राहक जोडले जातील. आणि नंबर 4, मीन राशी. शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ बॉस आणि टीम मॅनेजमेंटकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना ऑफिसमध्ये मीटिंग अटेंड करावी लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही त्या सहज सोडवाल. तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. तुम्हाला पैशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला कोणतीच समस्या जाणवणार नाही. आरोग्य सुधारल्याने कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाला गती मिळेल. तुम्ही नवीन आठवड्यात धार्मिक कार्यासाठी पैसे दान करू शकता. तुम्हाला घरातील काही किरकोळ कामं करता येतील. आपण इलेक्ट्रॉनिक उपकरण देखील खरेदी करू शकता. तुम्ही व्यवसाय आणि शेअर्स खरेदी करण्याचाही विचार करू शकता. पण लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्यावी किंवा मार्केट रिसर्च करावं. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ शकतात. तुमच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. तुमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल आणि त्यामुळे किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. वरिष्ठासोबतचं नातं जपून ठेवा. मीन राशीच्या लोकांना कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. महिलांना ऑफिसमध्ये समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, ज्याबद्दल तुम्ही HR विभागाकडे तक्रार देखील करू शकता. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. या आठवड्यात तुमच्या छातीत दुखू शकतं. तुम्हाला तीव्र पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे वेळ न घालवता डॉक्टरांशी बोला.
काही स्त्रियांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. कुटुंब किंवा मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वृत्तीचे लोक असल्याने तुम्ही उत्साही आणि तणावमुक्त राहाल. काही जणांच्या प्रेमसंबंधांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतील. आठवड्याचे शेवटचे दिवस प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी चांगले असतील. कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या महिला आकर्षणाचं केंद्र बनू शकतात. तुमच्या प्रेमसंबंधांना तुमच्या पालकाकडून मान्यता मिळेल आणि तुम्ही ते पुढे नेण्याची योजना देखील करू शकता. विवाहित महिलांनी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळावा, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.